जय शबरी माता, जय आदिवासी. दीपक बोबर्डे ते पीडित मुलीच्या घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांना विचारपूस करते. पोलीस संरक्षण पूर्ण आहे भाऊला. खाली बसून लई बघा साहेबांना द्या. ते वडील आहेत का भाऊ? हे मुलीचे वडील आहे, त्यांना मध्ये बसवा. तर मी आज सुजेता ताईच्या घरी मी आलो आहे आणि त्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. तर आज हे वडील आहेत त्यांच्यापर्यंत मी आलो आहे. मी त्या दिवशी मुंबईलाच रडू आलो होतं का की तिच्या वडल्या माझ्या मुली आहेत. तर मी आज भावाला सांगतो की आपल्याला कसा न्याय मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही धावलेलो आहोत. तर आता दादांनी जर सांगितलं की आपल्याला खरंच त्याला फाशीच व्हायला पाहिजे, तर त्याच्या फाशीसाठी काय करायचं ते आम्ही शासन संघ लढणार आहोत. पण फाशी देणारे आपण नाही, का की जे सरकार विचार करेल, सरकारचे जे काही नियम आहेत, जे काही विषय आहे सरकारचे, तर त्यांचे काम करण्याचा उद्देश त्यांचा अलग आहे, आपला अलग आहे. आपण आदिवासी आहोत, गरीब आहोत, आपल्याकडे काही पैसा पाणी व काही परिस्थिती आपली खराब असल्यामुळं काही तर आज शासनालाही आपण विनंती करतो की आम्हाला चांगले मोठे वकील शासनाचे सरकारी पाहिजे. आणि आज मी भाऊंच्या घरी आलो की त्या किशोर वॉर्डर जो आहे याच्यावर सरकारी नियमाप्रमाणे CID इन्क्वायरी झाल्या पाहिजे. आणि ह्या घराला आज एक आमच्या घरातली एक मुलगी गेलेली आहे. तर हे महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाच्या ज्या मुली आहेत आमच्या, आज ह्या असं वाटतं की या सुरक्षित नाही आहे. तर शासनाने खूप असा कडक कायदा करावा आणि त्याच्याने कसं होईल की आज आमच्या ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मुली आहेत त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले सर्व आदिवासी बांधव पहिले तर झोपलेलाच होतो आम्ही, पण आता जागे झालेलो होतो, आम्हाला माहिती आहे. तर आज मी माझ्या भावाला विचारतो, तुझी मुलगी कुठून, माझी मुलगी कुठून? न्याय आपल्याला लागतो आणि त्याला आपण देणार, त्याला फाशी देणार म्हणजे देणार. तर आज भाऊला विचारतो की तुम्हाला का म्हणणं असं की का झाल्या पाहिजे ते भाड्याला फाशी द्या. तर भाऊना इच्छा असं त्याला फाशी द्यावा, मी माझ्या बहिणीसाठी दिल्लीला जाईल, मोदीला भेटव. आणि काही विषय असं की आपल्याला ही वरून का थोडाफार दबाव तर दाखवला की शासनावर की कुठंतरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आज खूप धावपळ करणार, तुम्ही घर परिवार येऊसपर्यंत मला पियायनं 2 दिवस मला खूप त्रास देणार, त्यामुळं मला तुम्हाला क्षमा मागं मी लेट होईना, आमर उपोषण करणं मी हे पोरण्यासाठी. तेव्हा मला आज परमिशन दिलं. मला कुठलाही काही करून नसतं, फक्त तुम्हाला भेटवणे असणार. त्याचं की आज ती मुलं ती पौर्णिमेमध्ये 2 मुली असतात, का की या आदिवासीमुळे आपल्या आदिवासी समाजामुळे परत कधी असे मुलींवर अन्याय ना झाला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण लढत आणि त्यांच्यासाठी आपण त्या काही गोष्टी आपल्याला करून असतात. तर माझे फक्त विचारून येण्यासाठी म्हणाल की तुम्ही जर उद्या आख्या
की आम्हाला नाही लढायचं व नाही काही गोष्टी करायचं तर मग आम्ही माघारी घेणार असतो. पण आज जर तुम्ही विचार असेल तर आम्ही पूर्ण शबरी माता संस्थेने वतीने आम्ही तुम्हाला जेवढा होईल आम्ही सर्व करू आणि कसा आपल्याला न्याय मिळणार त्यासाठी आपण करणार असतो. आणि त्यासाठी अहमदनगरवरून देखील भेट घ्यावं येत असतं. कसं असं की आपल्या आदिवासी समाजने मागं कोणी नसू दे पण आदिवासी समाज हा पूर्ण महाराष्ट्रातून माग असतो आणि त्याला भाड्याला तर फाशीच देवानी असं आपला म्हणजे तुम्ही निश्चय करा त्याला मरुसपर्यंत फाशीच भेटल्या पाहिजे. हा तुम्हाला म्हणणं असं का ना त्याला मरुसपर्यंत फाशी बाबा जल्दी द्या त्याला ताईला विचारा तुम्हाला का म्हणणं असं मरुसपर्यंत फाशी जेवढा लवकर होईल तेवढा ना आपला साहेब हो तर इकडे लावा. तर लवकरच मी ताईसाठी दिल्लीला जाईल आणि आपल्याला 1 दिवसासाठी महाराष्ट्र बंद करायचा आहे. पूर्ण आदिवासी समाजने त्याच्या गावातून रोडवर यायचं आहे बसायचं आहे आणि आपल्याला जेव्हा किशोर वॉर्डरला फाशी होत नाही आपल्यालाही सरकारला कळू दे की पटकन ते फाशी निर्णय घेतील. त्याच्यासाठी मी नरेंद्र मोदी यांना जाऊन निवेदन देऊन त्यांच्या संघ जर माझे झालेच कॉन्टॅक्ट तर मी त्यांच्या संघ करून घेतो आणि आपल्या या ताईसाठी 1 दिवस आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा. जय आदिवासी.